श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व वर्तले ऐक 60 वर्षे वांजेसी एका. पुत्र झाला परियेचा आपस्तंभ शाखेसी. ब्राह्मण एक परियेसी शौनक गोत्र अप्रवेसी. नामदया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी. पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी. आपण तरी परियेचा वर्षेसाठी झाली तिची. पुत्र नाही तिचे कुशी वांग म्हणून त्याचे. होती तया गाणगापुरी पती सेवा निरंतर. तरी भक्ती पुरस्सर नित्यनेम असे थोर. गुरुदर्शना येत असे निरांजन प्रतिदेशी. आनोनी करी श्री गुरुची येणे करी बहुपदेशी. वर्तत होती परियेचा ऐसे असता वर्तमानी. संतुष्ट झाले श्री गुरुमुनी पृच्छा करीती हासवनी. ते द्विज श्रीयेसी श्री गुरु म्हणती पियेसी. काय अभिष्ट असे मानसी अनित्यसी प्रतिदेशी. निरांजन परोपरी तुझ्या मनेची वासना. सांगे त्वरित विस्तारून सिद्धी पावईल नारायण. गौरी रमण कुरु गुरुप्रसादे ऐकून श्री गुरुचे वचन. करी साष्टांग नमन विनवित असे कर जोडून. मी पुत्रिका मी लोकनिंदे आता पुरे जन्म मज. 60 वर्षे झाली सहज आम्हा आता वर दिले. पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती व्हावे आपण. अंतकरण होय पूर्ण ऐसावर देणे म्हणून. विनवित असे तये वेळी ऐकून इतियेचे वचन. श्री गुरु म्हणती आसोन पुढील जन्म जाणे कवन. तुझे स्मरण कैसे सांगायचे सांग नित्य आरती अम्मासी. भक्तिपूर्वक पावेसी करिता झालो संतोषी. कन्यापुत्र होतील तुझं ये जन्मी तुझे जाण. कन्यापुत्र कुलक्षण होतील निश्चय म्हणून. श्री गुरु म्हणती तियेसी श्री गुरुवचन ऐकोनी. पालवी गाठ बांधोनी विनवित असे कर जोडूनी. ऐका स्वामी कृपा सिंधू 60 वर्षे जन्मासी. झाली स्वामी परियेसी होत नाही विटाळसी. माते कैचे पुत्र होती अश्वत्थ सेवा बहु काळ. करिता माझा जन्म गेला विश्वास म्या भाऊ केला. होतील पुत्र मननी पुत्र न होती ये जन्मी. पुढे होतील ऐसे कामी सेवा करत असे स्वामी. अश्वत्थाची परियेसा आता स्वामी प्रसन्न होसी. ये जन्म पुत्र देसी अन्यथा नोय बोलासी. तुमच्या स्वामी नरहरी स्वामींनी तिजला मातेवर. माझे मनी हा निर्धार हास्य न करीत स्वामी गुरुवर. शकुन गाठी बांधिली न्या अश्वत्थ सेवा बहु दिवस. करिता झाले मज प्रयास काय होई देई जाम्हास. अश्वत्थ सेविते मूर्खपणे ऐकून इतियेचे वचन. श्री गुरु म्हणती आसोन अश्वत्थ सेवा महापुण्य. वृत्तानोय परियेसा आता आमचे वाक्य करी. नित्य जावे संगमाती अमरता वाय निरंतरी. विमरती समागमेत तेथे अश्वत्थ असे गहन. जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी एकमते. एक म्हणे आम्हा सहित अश्वत्थाची ऐकून श्री गुरुचे वचना. विनवित असे ते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमाना. स्वामी माते निरोपावे श्री गुरु म्हणती पियसी. अश्वत्थ वृक्षाची निंदा करिसी महिमा असे अपार त्यासी. समस्त देव तेथे बसिती अश्वत्थाचे महिमान. ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी ते विस्तारून. ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी. अश्वत्थमुळे आपण वासी मध्यवास ऋषिकेशी. अग्निरुद्र वसे जाना शाखा पल्लवी अधिष्ठानी. दक्षिण शाखे शूलपाणी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी. आपण उत्तर वसत असे इंद्रादी देव परियसी वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव निशी समस्त शाखेसी वसती जाना. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यती परियसी. समस्त मुळांपुरेशी असती देता निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची विस्तारा. सांगे नायका तत्वरा विधानासे ब्रह्मवचन. आषाढ पौष चैत्र मासी अस्तंगत गुण शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. त्या व्यतिरिक्त अनेक मासी बरवे पाहून या दिवशी. प्रारंभ करावा उपवासी तुझे बुध होऊनी. भानुभौम वारेसी आदळू नये अश्वत्थासी. भृंगवारी संक्रांती दिवशी स्पर्शू नये परियेसा. संधी रात्री रिक्त अतिथी पर्वणीसी व्यतीत पाटी. दुर्दिनादी वैद्रुती अपराण्य समयी स्पर्शू नये. सचैल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसोनी. गंगा यमुना कलश दोनी आणोनी ठेवणे पारावरी. पूजा करावी कलशांची पुण्य आवाहन वाचने कर्मेसी. संकल्पावे विधीसी कर्मार्थ्य आपुले उच्चारावे. मग कलश घेऊनी 7 वेळा उदक आणून. स्थपन करावे जाणूनी अश्वत्थ वृक्षाची अवधारा. पुनरपी करुनी स्नान मग करावे वृक्ष पूजन. पुरुषयुक्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे. त्रैमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जाण. समस्ताते आवाहन षोडशोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेशी वेस्तावे दया वृक्षाशी. पुनरपी संकल्पेशी प्रदक्षिणा कराव्यात. चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी. तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळप्रद.
प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू धरावे आधी संसार भय नाश होती ग्रह दोष बाधू न शकते सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्रकाम्य असे ज्यासी त्या ते फल होय भरवसी मनवाक्य करणेसी एको भावे करावे शनिवारी वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्रांसी काळ मृत्यू जिंकून दाती नर उदारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णाशी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वस्थासी अश्वस्थ स्थळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अंतगुण वेद पठन केलियाचे नर एखादा अश्वस्थासी स्थापन करी भक्तीसी आपुले पितृ 42 स्वर्गी स्थापी परी येसा श्री गुरु म्हणती वांग सगळीची अश्वस्थ महिमा आहे ऐसी गाव भक्ती असे त्याच्यासी त्याते होय फलसिद्धी आचार करी होळेने परी संशय अंतकरण न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम त्याची आमचे असे स्थान सेवा करी होय म्हणे होईल तुझी मनकामना कन्यापुत्र तुझं होतील श्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करीते नारी येणे परी तीन रात्री आराधिले परी येसा श्री गुरु सहित अश्वस्थासी पूजा करीती तिसरे दिवशी स्वप्न झाले दियसी सांगे नायका एक चित्ते स्वप्नांमध्ये वित्र येत देऊनी देतो तिसी बाप कांग झाले तुझे ऐक सांगणे एक परी म्हणे जाऊनी गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुलसी भक्षण करी हो वेगेसी निर्धार धरुणी मानसी त्वरित जावे म्हणे विभ्र ऐसे देखुनी सुस्मित सेवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष अस्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासू प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले दयेवेळी हासोनी श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोन्ही भक्षण करी हो संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करी हो तू आता त्वरित काम्य होईल सुदे सत्य कन्यापुत्र दोघे तुझे दिल्ल्याच्या आजी परी असा व्रत संपूर्ण करुणी केले दान ते बामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विडाळशी मौन दिवस 3 वरी हविष्यान्य भोजन करी श्वेत वस्त्रने सोनी नारी गवनाकडे न पाहेची येणे परी तिने निशी रमिल्या नारीने परी असे सुस्थान होऊन चौथे दिवशी आली श्री गुरुचे दर्शन पती समवेत येऊन पूजा करीती एकाप्रमाणे श्री गुरु म्हणती संतोषोनी रुद्रवंती वागेतून ऐसे नमुने श्री गुरुची आली आपल्या मंदिराची ऋतू तिथला 5वे दिवशी म्हणून कन्या परियसा येणे परी ते नारी झाली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवला म्हणत असे ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊन वर्तविती जातका ते 10 दिवस क्रमोनी सुस्नाद झाली ते भामिनी कडिये बालक घेऊन आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणून भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करून या आश्वासोने श्री गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवंती बहुत परी संतोष विधी प्रेम भावे करून या उठोने विनविती श्री गुरुशी पुत्र नाही आमुचे सरस्वती आली घरासी बोला आपुला सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसोन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतीसी सांगता ती समस्तांसी तय कन्याचे लक्षण पुत्र होतील बहुतेसी होईल आपण सतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिला आपण अयवलपणे होईले इसी ज्ञानीपती त्याते 4 वेद येती अष्टैश्वर्ये नांदती प्रख्यात होणे गोमंडळी आपण होईल पती कथा पुण्यशील धर्मरता याची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदती दक्षिण देशी महाराजा येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल म्हणून गुरु बोलती श्री गुरु म्हणती पियसी पुत्र व्हावा तुझं कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अत्वशतायुष्य मूर्ख पै ऐकून श्री गुरुच्या वचना विनवी तसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपण तयासी 5 पुत्र व्हावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषोनी घरा जाती मानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लादला नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेने रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री सरस्वते पामुख्याने वृद्धवंतर संतती संतान प्राप्ती नाम 39 श्री गुरुदत्ता प्रेम अर्पणम वस्तु श्री गुरुदेव दत्त।